कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था स्थापना केल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील मदत मागायचे. गोरगरिबांच्या लेकराला शिकवायचंय, बहुजनाच्या लेकराला शिकवायचंय किंवा लोक मदत करायचे. एक व्यापारी कर्मवीर अण्णाकडे आला मॅडम आणि म्हणाला की कर्मवीर भाऊराव पाटील तुम्ही अनवाणी पायाने फिरतात, लोकांकडून मदत घेतात, शाळा बांधायचं तुमचं स्वप्न आहे, कॉलेज बांधायचं तुम्ही स्वप्न आहे. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून साताऱ्याला शिवाजी कॉलेज काढलं होतं. त्या कॉलेजचं नाव दिलं छत्रपती शिवाजी कॉलेज. व्यापारी आला आणि म्हणाला कर्मवीर अण्णा तुमच्याकडे पैसे नाहीत पण तुमचं स्वप्न लय मोठं आहे, कॉलेज बांधायचंय, इमारती बांधायच्या, बिल्डिंगा बांधायचे, वसतिगृह बांधायचे, तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देतो, कॉलेज बांधून देतो, वसतिगृह बांधून देतो, बिल्डिंग उभा करून देतो, सगळा खर्च मी करतो, फक्त एकच काम करा, तुम्ही जे रयत शिक्षण संस्थेच्या मध्ये अंतर्गत जे कॉलेज काढलंय, ज्या कॉलेजचं नाव शिवाजी कॉलेज दिले त्या कॉलेजचं नाव बदला आणि त्या ठिकाणी माझ्या बापाचं नाव द्या. कर्मवीर भाऊराव पाटलाची तळ पायाची आग मस्तकाला गेली आणि कर्मवीर भाऊराव पाटील एकाच वाक्यात म्हणाले, अरे वेळ पडली का कर्मवीर स्वतःच्या बापाचं नाव बदलेल पण छत्रपती शिवरायांचं नाव कधीच बदलणार नाही. म्हणजे विचार करा, स्वतःच्या बापापेक्षा देखील जास्त किंमत आम्ही शिवाजी महाराजांना का देतो. आणि आई असावी जिजाऊ सारखी, बाप असावा शहाजी राजासारखा, नवरा असावा ज्योतिबा सारखा, पत्नी असावी सावित्रीबाई सारखी, साहेब असावा बाबासाहेबासारखा आणि राजा असावा माझ्या शिवबा सारखा. या राजांच्या चुकाच कधी काढू शकत नाही.